अजित पवार आज मालवणच्या दौऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची करणार पाहणी। महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनाला कोर्टाने परवानगी नाकारली। 1 सप्टेंबरला हुतात्मा चौकात होणार होतं आंदोलन। राष्ट्रवादीचा आत्मक्लेश आंदोलनाचा मुंबईत जोरच नव्हता। चेंबूर आणि जुहू चौपाटीवर आंदोलनाची नुसती औपचारिकता, नेत्यांकडून सारवासारवीचा प्रयत्न। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या महाराष्ट्र वापसीची चर्चा। विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात गडकरींना आणण्याचे प्रयत्न। प्रस्तावावर गडकरींच्या उत्तराची भाजप श्रेष्ठींना प्रतीक्षा। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मागितली महाराष्ट्राची माफी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मनाचा मोठेपणा। शिल्पकार जयदीप आपटेच्या राजकीय कनेक्शनवरून आरोप प्रत्यारोप। जयदीप आपटे आरएसएसचा माणूस असल्याचा नाना पटोलेंचा आरोप, तर जयदीप राहुल गांधींचा निकटवर्ती असल्याचा भाजपचा पलटवार। शिवरायांच्या पुतळ्या प्रकरणी कलाकार गप्प का? महेश पांजरेकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर गप्प का? शिवराय पडद्यावर साकारणाऱ्या कलाकारांना सचिन खरात यांचा सवाल। कुख्यात गुंड गजा मारणेसोबत चंद्रकांत दादांची सत्काराची हंडी, तर विरोधकांची चंद्रकांत दादांवर टीका। भाजपकडून चंद्रकांत दादांचं लंगड समर्थन। लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसच्या सुनील केदारांच्या कार्यकर्त्यांची याचिका, तर अनिल वडपल्लीवार यांची लाडकी बहिणीच्या विरोधात याचिका। शिवसेना भाजपचा काँग्रेसवर बेगडीपणाचा आरोप। नाशिकमध्ये पेसा भरती संदर्भात सुरू असलेल्या आमरण उपोषण मागे 15 सप्टेंबरपर्यंत पात्र आदिवासी मुलांना सरकारी नोकरीची ऑर्डर काढली जाईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।